पेठ ईश्वरपूर येथील कंपनीत सेप्टिक टँक साफसफाई करत असताना विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर 5 गंभीर जखमी। वाळवा तालुक्यातील पेठ ईश्वरपूर येथील पुणे बंगळूर महामार्गालगत असलेल्या एपिक यान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रविवारी सायंकाळी हृदयद्रावक घटना घडली। कंपनीतील सेप्टिक टँकची साफसफाई करत असताना विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेत विशाल सुभाष जाधव वय 26 राहणार बेघर वसाहत ईश्वरपूर, सचिन तानाजी चव्हाण 39 राहणार बेघर वसाहत ईश्वरपूर, सागर रंगराव माळी 33 राहणार गोळेवाडी पेठ असे 3 जण मृत झाले आहेत। तर अन्य बाधित विशाल मारुती चौगले 24, केशव आनंदा साळुंखे 45, हेमंत शंकर धनवडे 27 आणि सुनील आनंदा पवार 29 यांच्यावर ईश्वरपूर येथे उपचार सुरू आहेत। तर महादेव रामचंद्र कदम वय 40 यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी कंपनीतील ड्रेनेज आणि सेप्टिक टाकीची साफसफाई सुरू होती। काम करत असताना विशाल जाधव हा अचानक टाकीत पडला। त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेले सागर माळी आणि सचिन चव्हाण यांनी तातडीने टाकीत उडी घेतली। मात्र टाकीतील साचलेला विषारी वायू आणि प्राणवायूच्या ऑक्सिजन कमतरतेमुळे तिघेही गुदमरले। त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य कर्मचारीही टाकीत उतरले होते, मात्र विषारी वायूचा प्रभाव वाढल्याने त्यांचीही प्रकृती खालावली आहे। सर्व बाधितांना तातडीने ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तिघांना मृत घोषित केले। या घटनेमुळे पेठ आणि ईश्वरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। घटनेची माहिती समजताच ईश्वरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते।